नमस्कार शासन जी आहे यूट्यूब चॅनल वापस सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। तर आताच्या घडीची सर्वात मोठी व्यक्ती म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी सेवानिवृत्तीबाबत आली अतिशय महत्त्वाची बातमी। त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आपण आहोत। तत्पूर्वी मी आपलं सांगू इच्छितो आपण चॅनलला सबस्क्राइब करा, लाईकच्या बाजूला आजच्या अपडेट सविस्तरला सुरू करूया। जुनी पेन्शन योजनेनंतर राज्यातील अधिकारी आणि कर्मचारी मोठी मागणी म्हणजे सेवानिवृत्तीच्या वयामध्ये वाढ करणे होय। या मागणीबाबत आता काहीचा विरोध दर्शवण्यात येत आहे। त्याबाबत सविस्तर उत्तर पुढील प्रमाणे पाहूयात। शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58-60 वर्ष करण्याबाबतची मागणी कर्मचारी संघटनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आलेली आहे। यावर राज्य शासनाकडून सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। परंतु या कर्मचाऱ्यांच्या मागणीला आता विद्यार्थी संघटनेकडून तसेच सरकारी नोकरीची धडपड करणाऱ्या तरुणांकडून कटकटून विरोध दर्शवण्यात येत आहे। सदर मागणीला विरोध दर्शवण्याबाबत विद्यार्थी संघटना तसेच नोकरीची तयारी करणाऱ्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र सादर करण्यात आलेले आहे। सदर पत्रामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की जर निवृत्तीचे वय 60 वर्ष केल्यास शासकीय कर्मचाऱ्यांची निवृत्ती होण्याचे प्रमाण कमी होईल, त्यामुळे तरुणांना सरकारी नोकरीची संधी उपलब्ध होणार नाही। एक प्रकारचा विद्यार्थ्यांवर अन्याय होईल असे स्टुडंट राईट असोसिएशन यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र सादर करण्यात आलेले आहे। यामध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की निवृत्तीचे वय वाढविल्यास बेरोजगारीचे प्रमाण वाढतील, त्यामुळे विद्यार्थी व सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांकडून सदर कर्मचाऱ्यांच्या मागणीला विरोध दर्शवण्यात येत आहे। कर्मचारी संघटनेचा दबाव व विद्यार्थी तसेच स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या उमेदवारांचा विरोध लक्षात घेता राज्य सरकारकडून नेमका कोणता निर्णय घेण्यात येईल याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे। तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे। जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवीन अपडेट मिळण्यासाठी शासन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, लाईकची बाजू का। धन्यवाद।